रेडी। नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रप्रथम न्यूज. सध्या आज आम्ही विरार पश्चिमच्या एक सभागृहामध्ये उपस्थित आहे. इकडे आज भारतीय जनता पार्टीची पूर्ण वसई तालुक्याची कार्यकारिणी बैठक आयोजित करण्यात आली. त्या बैठकीत स्वतः इकडचे पालघरचे लोकसभा नवीन खासदार डॉक्टर हेमंत सावरा उपस्थित होते. तसेच त्यांचे माजी खासदार स्वतः या कार्यक्रमात उपस्थित होते. आता बोलायचं तात्पर्य झालं का भारतीय जनता पार्टी इकडे कार्यक्रम नियोजित करते, पण आता मी खासदारांची चर्चा करणार आहे आणि त्यांचं काय म्हणणं आहे. जे 7 सी रिसॉर्टवरती जे कारवाई झाली, झडप कारवाई झाली आहे, त्या गावकरी तिकडचं भेकर झालेले 150 लोकांचा कुटुंब होता, त्यांच्या अवस्थावरती आपण थेट जनतेच्या सोबत आहेत. रिसॉर्टच्या इथे जे बऱ्याच वर्षापासून इथे मोठ्या प्रमाणात पर्यटनाच्या माध्यमातून रिसॉर्ट बांधून व्यवसाय करतायत, त्या सर्व भूमिपुत्रांच्या सोबत आम्ही आहोत. मध्यंतरीची घटना झाली, त्यानंतर वरिष्ठ पातळीवरून काही आदेश आले असतील, परंतु ते रिसॉर्ट जरी तोडलेलं असेल तरीसुद्धा बाकी रिसॉर्ट मालकांसोबत आणि त्या रिसॉर्टवर जे उपजीविका करतात, जे कामगार काम करतात किंवा ज्यांना तिथे नोकरी मिळालेली आहे, त्या सर्वांबद्दल आम्ही संवेदनशील आहोत. त्यामुळे ते तुटू नयेत आणि ते अधिकृत मात्र असले पाहिजेत. ह्या दृष्टिकोनातून कायदेशीर आम्ही बाबी तपासून योग्य त्या मार्गाने आम्ही राज्य सरकारमार्फत पाठपुरावा करून त्यांना आम्ही त्यांच्यावर उपजीविका करणारे सगळे कर्मचारी त्यासोबत आम्ही आहोत. आणि त्याच्यामुळे तुटू नये, परंतु बांधकामंसुद्धा अधिकृत असली पाहिजेत, ती अधिकृत झाली पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून वरिष्ठ पातळीवर त्यासाठी बैठक करण्यासाठी नियोजित केलं. ती योग्य त्या मार्गाने विविध जे काही नमुने आहेत, जे काही रूल्स आहेत, रेग्युलेशन्स आहेत, त्यामार्फत ती झाली पाहिजे. वरिष्ठ पातळीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्या संबंधित विभागाचे सेक्रेटरी असतील त्यांच्यासोबत ती बैठक झाली पाहिजे, जेणेकरून सोल्युशन त्या बैठकीत निघू शकेल. बैठक मी घेणार हा विषय नाही आहे. हा विषय रिसॉर्ट मालक, रिसॉर्टवर उपयोग करणारे कर्मचारी यांना सोबत ठेवणं, त्यांची उपजीविका तुटू नये, रिसॉर्ट तुटू नये, यासाठी जे करतात ते बघितला. कशा प्रकारे खासदारांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितलं की पहिला त्यांचं ते स्थानिक आहे आणि स्थानिक बरोबर ते आपलं कामं करणार, नंतर हे सर्व गोष्टी वरपर्यंत ते जाणार आहे आणि ते लोकसभामध्ये सुद्धा हे मांडणार आहे आणि मुख्यमंत्र्यांशी ते चर्चा करणार सुद्धा आहे. आता बघण्यासारखं असेल तर 150 लोकांचा कुटुंब परत उभा राहतो.